जय श्रीकृष्णा दोस्तांनो. आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या 21 आणि 22 श्लोकाचा मूळ अर्थ आणि तिथे मराठीमध्ये सविस्तर अर्थ पाहणार आहोत. श्लोक 21. वेदा विनीशा वेदा विना चिनम नित्यम य यनमज न वेयम कथम स पुरुषा पार्थाकम भायतती हंती त्वम. या शरीराचा कधीही शरीराचा म्हणजे आत्म्याचा कधीही नाश होत नाही. यात कधीही कोणतेही परिवर्तन होत नाही. यात कधीही कोणत्याही प्रकारची उणीव होत नाही. असा जो योग्य अनुभव करतो तो पुरुष कसा कोणाला मारणार आणि कसा कोणास मारविणार, अर्थात दुसऱ्याला मारण्यात आणि मारवण्यात त्याची प्रवृत्ती होऊ शकत नाही. तो कोणत्याही क्रियेचा कर्ता किंवा करविता बनू शकत नाही. या ठिकाणी भगवंतांनी शरीराला अविनाशी, नित्य, अज आणि अव्यय म्हणून त्याला 6 विकारांचा निषेध केला आहे. जसे अविनाशी म्हणून मृत्यूरूप विकाराचा, नित्य म्हणून अवस्थांतर होणे आणि वृद्धिरूप विकाराचा अज म्हणून जन्मणे आणि जन्मानंतर होणाऱ्या सत्तारूप विकाराचा, तसेच अव्यय म्हणून क्षयरूपी विकाराचा निषेध केला आहे. शरीरामध्ये कोणत्याही क्रियेने किंचित मात्र ही कोणताही विकार होत नाही. जर भगवंताला न हन्यते हन्यमाने शरीरे कम घातयुती हंती कम या पदातून शरीराचा करता होण्याचा आणि कर्म होण्याचा निषेध करायचा होता, तर मग येथे करण्या न करण्याविषयी न बोलता मरण्याविषयी का म्हटले. याचे उत्तर असं आहे की युद्धाचा प्रसंग असल्याने येथे हे म्हणणे आवश्यक होते. शरीरी युद्धात मारणारा होऊ शकत नाही, कारण ह्याच्यात कर्तेपणा नाही. जर शरीरी मारणारा अर्थात कर्ता होऊ शकत नाही, तर मग हा मारणारा अर्थात क्रियेचा विषय कर्म कसा होऊ शकेल. तात्पर्य, हा शरीरी कोणत्याही क्रियेचा कर्ता आणि कर्म होत नाही. म्हणून मारण्याविषयी शोक करू नये, तथा शास्त्र नुसार प्राप्त कर्तव्याचे पालन करावे. श्लोक 20. श्लोक 22. सॉरी. वासांची जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यज्ञानी संयती नवानि देही. वासाची जीर्णानि यथा विहाय संयती नवानि देही. याच अध्यायाच्या 13व्या श्लोकात सूत्ररूपाने म्हटले गेले होते की वीर पुरुष देहांतराच्या प्राप्तीविषयी शोक करीत नाही. आता त्याच विषयाचे विवरण देऊन स्पष्टपणे सांगत आहे की जसे जुना वस्त्राच्या बदलण्याने मनुष्याला शोक होत नाही, तसे शरीरांच्या बदलण्याचे सुद्धा शोक व्हायला नको. मनुष्याचे कपडे बदलतो, पशु पक्षी नव्हे. म्हणून कपडे बदलण्याच्या उदाहरणात नराहा पद दिले आहे. हे नराहा पद मनुष्य योनीचे वाचक आहे आणि यात स्त्री, पुरुष, मुले, मुली, तरुण, म्हातारे इत्यादी सर्व येतात. जसे मनुष्य जुन्या वस्त्रांना सोडून देऊन
दुसऱ्या नवीन वस्त्रांना परिधान करतो, तसेच हा देही जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. जुन्या शरीराला सोडणे याला मरण म्हणतात आणि नवे शरीर धारण करण्याला जन्म म्हणतात. जोपर्यंत प्रकृतीशी संबंध असतो तोपर्यंत हा देही जुन्या शरीरांना टाकून देऊन कर्मानुसार अथवा अंतकालीन चिंतनानुसार नवीन नवीन शरीरांना प्राप्त होते. ते शरीराने या पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य जोपर्यंत शरीराला आपल्या वास्तविक स्वरूपाचा यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत हा शरीर अनंत काळापर्यंत शरीर धारण करीतच असतो. आजपर्यंत यांनी किती शरीरांना धारण केले याचे गणितही शक्य नाही. ही दृष्टी ठेवून शरीराने या पदात बहुवचनाचा प्रयोग केला आहे. संपूर्ण जीवांश उल्लेख करण्यासाठी देही हे पद आले आहे. येथे श्लोकाचा पूर्वार्धात तर जीर्णवसा विषयी म्हटले आहे आणि उत्तरार्धात जर जीर्ण शरीराविषयी म्हटले आहे. जीर्ण वस्त्रांचा दृष्टांत शरीराला कसा लागू होईल? कारण शरीर तर लहान मुलांची आणि तरुणांचीही म्हणतात, केवळ म्हाताऱ्यांचीच जीर्ण शरीर मरतात असे नाही. याचे उत्तर तर शरीर तर आयुष्य समाप्त झाल्यावर नष्ट होते आणि आयुष्य समाप्त होणेच शरीरांचे जीर्ण होणे आहे. शरीर मग लहान मुलाचे असो अथवा वृद्धाचे असो, आयुष्य समाप्तीत हे सर्व जीर्णच समजले जाईल. या श्लोकात भगवंतांनी यथा आणि तथा हे पद देऊन म्हटले आहे की जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो तसेच हा देही जुन्या शरीरांना सोडून नव्या शरीरात प्रवेश करतो. याची शंका येते की जसे कुमार तरुणावस्था वृद्धावस्था आपोआप प्राप्त होतात तसेच देहांतराची प्राप्ती आपोआप होते तसे येते. तर यथा आणि तथा हे अर्थ निघतात. या जुनी वस्त्रे टाकण्यात आणि नवीन वस्त्रे परिधान करण्यात तर मनुष्याची स्वतंत्रता आहे, पण जुनी शरीरे सोडण्यात आणि नवी धारण करण्यात देहाची स्वतंत्रता नाही. येथे यथा आणि तथा कसे युक्त ठरू शकते? याचे समाधानाचे आहे की येथे भगवंतांचे तात्पर्य स्वतंत्रता परतंत्रता दाखवण्यात नाही, तर शरीराच्या वियोगाने होणाऱ्या शोकाला नाहीसे करण्यात आहे. जसे जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण केल्यावरही धारण करणारा मनुष्य तोच असतो, तसेच जुन्या शरीराला सोडून नवीन शरीरात प्रवेश झाल्यावरही देही जसाच्या तसाच निर्लिप्त रूपाने राहतो. म्हणून शोक करण्याचा विषयच राहत नाही. या दृष्टीने हा दृष्टांत योग्यच आहे. दुसरी शंका येते की जुने कपडे टाकण्यात आणि नवे वस्त्रे परिधान करण्यात तर सुख होणे, पण जुने शरीर सोडण्यात आणि नवीन शरीर धारण करण्यात दुःख होते. म्हणून येथे यथा आणि तथा वापरण्यात येईल. याचे समाधानाचे आहे की शरीराच्या मृत्यूचे जे दुःख होते ते मृत्यूमुळे होत नाही, तर ते जिवंत राहण्याच्या इच्छेमुळे होते. मी जिवंत राहावे अशी अंतःकरणात जगण्याची इच्छा असते आणि मरावे लागते, त्यामुळे दुःख होते. तात्पर्य जेव्हा मनुष्य शरीराची एकात्मता करून घेतो तेव्हा तो शरीराच्या मरण्याला आपले मरण मानतो आणि दुःखी होतो. परंतु जो शरीराची एकात्मता ठेवीत नाही त्याला मरणाचे दुःख होत नाही, उलट आनंद होतो. जसे मनुष्य वस्त्राची आपली एकात्मता मानत नाही म्हणून कपडे बदलण्यात त्याला दुःख होत नाही,
तसेच कारण तेथे त्याचा हा वियोग स्पष्ट जागृत राहतो की कपडे वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. परंतु जर लहान मुलाचे कपडे बदलले तर तो जुने कपडे फोडताना नवे कपडे धारण करताना सुद्धा रडतो. त्याचे हे दुःख केवळ मूर्खपणाचे आणि नासमजुतीचे असते. या मूर्खपणाला नाहीसे करण्यासाठीच येथे यथा आणि तथा हे पद घेऊन कपड्यांचा दृष्टांत दिला आहे. येथे भगवंतांनी कपडे परिधान करण्यात तर पूर्वाती क्रिया दिली आहे, परंतु शरीराच्या धारण करण्यात संज्ञाती क्रिया दिली आहे. असा भगवंतांनी क्रिया भेद का केला? लौकिक दृष्टीने अज्ञानामुळे असे दिसते की मनुष्य आपल्या जागीच राहून वस्त्र धारण करतो, पण तेही देहा नंतर प्राप्तीच्या वेळी दुसऱ्या देहात जावे लागते. या लौकिक दृष्टीनेच भगवंतांनी क्रियाभेद केला आहे. अशा प्रकारे 22व्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. आणि मित्रांनो, आपण हे व्हिडिओ सर्व पाहणे गरजेचं आहे आणि यानंतर ही जे व्हिडिओ येतील त्याचे पाहणे झाले, कारण आपल्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मानवजातीसाठी हे दिव्य ज्ञान सांगितले आणि हे दिव्य ज्ञान ऐकल्यानंतर आपला नक्कीच उद्धार होईल आणि आपण जे जन्ममरणाचा फेरा आहे त्याच्यामधून आपण मुक्त होऊ. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.